नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातमीपत्रात आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांच्या. सुरुवातीला राजकीय बातम्या. 2 भाजप नेत्यांकडून सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत. 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल, चंद्रकांत पाटलांचा अंदाज. वरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर घोटाळा होऊ नये म्हणून ती आचारसंहिता 20 सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून, म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे, गृहीत धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा. कारण गेल्या वर्षीची साधारणतः 10% का होईना टेंडर ही मार्गी लागायचे आहेत. नव्याने सगळी आचारसंहिता 2.5 महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी काम पूर्ण करणार. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भात नितीन गडकरींचं वक्तव्य. जवळचा पूल आपण मोठा केला आणि सगळे पूल मोठे करत असताना स्वाभाविकपणे आता या ठिकाणी पाणी अडलं नाही आणि यावर्षी कुठेही पाणी गेलं नाही आणि आता ते काम लवकरच पूर्ण होणार आहे. आणि माझा प्रयत्न आहे की ऑक्टोबरच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी त्याचं उद्घाटन आपण करण्याचा प्रयत्न करू. शिंदे आणि त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी. मुख्यमंत्री शिंदे गुजरातच्या ठेकेदाराकडून 40% घेतात, हे एका अधिकाऱ्यानं सांगितलं. सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही, तुझ्या नादाला लागण्या एवढी तुझी कुवत नाही. उद्धव ठाकरेंचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा. ते ढेकणाला आव्हान देत नाही, ढेकणाला कधी आव्हान नाही देत. ढेकणं अशी अंकाने चिरडायची असतात. त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय, मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाला लागू नका रे, तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस. निराशेमुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. औरंगजेब फॅन क्लबचे असल्यानं ठाकरेंनी दाखवून दिलंय. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांची टीका. अमित शहाना सांगतोय अब्दाली उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो, त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. औरंगजेब फॅन क्लबच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंकडून शहांवर जोरदार हल्लाबोल. तर भाजपची राजकीय कबर बांधणार उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल. अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा. अहमद शाह अब्दाली तो पण शहाच होता, तो अहमद शाह होता, हे अमित शाह आहेत. उद्धव ठाकरेंच्या विचारांना वैचारिक कीड लागली आहे. वैचारिक कीड मारण्याचा बेगॉन स्प्रे आमच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. कोणाला ढेकून म्हणतात, कोणाला आणखी काय म्हणतात, याच्यावरून त्यांच्या विचारांना देखील कीड विचारांना वैचारिक कीड लागल्याचं या त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय आणि कीड मारण्याचा बेगॉन स्प्रे आमच्याकडे आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज सोलापूर दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेणार. सोलापूर दौऱ्यापूर्वी आज राज ठाकरे पुण्याच्या एकता नगरमधील नागरिकांशी संवाद साधणार. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील माहिती नागरिकांना देणार.